हॅलो एव्हरीवन, मी आहे प्रमोद आणि आमची चालू आहे इथे रोप लागण. ही रोप टाकणे ह्या जून महिन्यातच करावेत किंवा मे महिन्याच्या 15 तारखेनंतर, कारण हे भात पक्ष्यांनी बघितले ना, पक्षी हे ह्या भाताला वेचून खाऊन निघून जातील. केवढे गादे अजूनही गादा घराकडेच की मान कुठे जाते. मम्मी कवा जाणार आम्ही आता मेहनत करला त्याचं काहीतरी फळ भेटून दे देवा. उजव्या साईडचा बैल आहे तो, त्याचं नाव आहे राम, आणि डाव्या साईडला बैल आहे त्याचं नाव आहे लक्ष्मण. बैल हंबडला मालक घेऊ आणि तुम्ही बब्बरशे. आंबडतीस आहे तू आंबटचे केक द्यायचा कवा रस्त्यावर गाडी आहे नाही त्या. होय. आणि शेतातलं काय काय काम येते तुला? शेतातलं काय काय काम येते? हात चिन टाकू येते की खत टाकते? खा टाकते आहे मग तर बुटिया बनवून देतोय. होय. हॅलो एव्हरीवन, मी आहे प्रमोद आणि आमची चालू आहे इथे रोप लागण. ओके, म्हणजे रोप टाकतोय. हे समोरची शेतं दिसत आहेत, या शेतामध्ये रोप टाकतोय. एक पर्टिक्युलर एरियामध्ये रोप टाकायचं आणि 2-3 महिन्यानंतर जेव्हा ते राईसचं प्लांट आहे ते ग्रो करेल, त्याच्यानंतर ते काढून दुसऱ्या जागी रिप्लांट करायचं. काय हे रोप टाकलो गाडी घरात आहे की इथनं खालती उतारायचं आहे की तेच हेच की ते बरव्यात चालते. तू काम वाढवले आपा तुला नाही दुसरा चालते की आवर. मी फोन लावतो तुला. चालूच नाही मी चालू आहे ते दिसेना आलंय नी. जरा थांबव, दोन मुजू नकाशी खास कळणार ना मला ते. तू मोजून नका फटाक्षी थांबा रे. वरांगीला आणि वारांगीला असलं नको. हो वय आणि त्याच्यात नांगरी जाणार कुठलं पाणी लावलं जातं पाना पाणी पित्यात. लय बोलते ते बारक पाणी पाजून नाही पहिलाच ना अजून. सिंगल सुपर असं चांगला आहे की ते मुळे लवकर हे करतात. ते करून ते मजूर ऊस हे बरा तरी कळणार नाही. तेच त्याच्यानं जाते तास. ते मजूर कडेच होय होय नाही हो ना, आम्ही गेला की नसं वाटते. एवढं फिरून मला 3.5 एकर माणूस जमावून जाईल. पाणी मानक आहे. बैलानेच कोण कवा गेल्या वर्षी गाडी आहे ना, हे तुमचं नव्हतं की तर दमला तो वासूस गेल्या पहिला 5 तो मजला. मी एका बाजू वाटणार, तू एका बाजू वाटणार. थांब ना, मला संपलं. थांब जरा. भात पेरेल अशी नाही खात मी टाकतो.
इकडे दे तिकडे. मी टाकतो की. तुला गाड्याचं पाणी सोडू नको बघ सगळ्यावर पाठवून. कशात थांबली की सकाळची. बघून काय बाजू ते कोणा काय राखा राहणार लागते आता मस्ती जा काम तेवढं चार गेले 4 बजे 2 गेले 2 बजे सगळ्यांना आम्ही काय हल्ल्याला आहे का आमच्या सगळं. खत संपले नाही टाकतोय की मी टाकतो. बैलाचं पाय नाही लागलं. लागल्या दोघांनी नाही थांबलं, हे वरती बघा. टाकतो हां ए, मारायचं नाही. होय ना घ्या. आता हे आता जे आता हे करलो हे 2 गद्यासाठी आहे राईट. हे जे काम आहे हा नाही सांगते. हो वाटत्या सगळं इसकडून राहू दे माने आणि मारुती पाहिजे बघू काट्यांचं ते कशा ते काय बी फाडलं ते जे रोपं आहेत ह्या टायमाला आता टाकायला पाहिजे. कारण ज्या टायमाला जर परफेक्ट टायमिंगला रोप्या नाही टाकल्या तर जेव्हा सगळेजण रोप प्लांटिंग करत असतात आपल्या राईसची प्लांटिंग करत असतात तेव्हा आपल्या रोपा बारीक किंवा छोट्या पडू शकतात आणि तेव्हा आपण लावू शकत नाही. त्यासाठी कालावधी पण जास्त लागतो. हे पीक आहे 8 महिन्याचं पीक आहे. सॉरी 9 महिन्याचं नाही हां 5 महिने 7 महिने 5 डिसेंबर महिन्याच्या अगोदर कापतात. डॉक्टर हाय होय तू व्हिडिओ बघितली ना परवा तू बघितलीस ना माझा YouTubeला टाकलेला. बघायलाच ना संध्याकाळी. आता जी माझ्या मागे पेरणी सुरू आहे ना ॲक्च्युली हे जे रोप आमच्याकडे रोप टाकणे म्हणतात. हे रोप टाकणे
ह्या जून महिन्यातच करायला पाहिजेत किंवा मे महिन्याच्या 15 तारखेनंतर. कारण का की आपल्याला हे जुलै ते ऑगस्टच्या दरम्यान ह्या महिन्याच्या मध्ये जेव्हा शेतामध्ये पाणी वगैरे साठलेलं असतं तेव्हा ती रोप काढून आपल्याला पुऱ्या शेतामध्ये लावावी लागते. सो त्यावेळेला असं नाही झालं पाहिजे की लेट टाकलेली रोप आणि त्याच्यामुळे आपल्या रोपाची जी ग्रोथ असते ती ग्रोथ कमी झाल्यामुळे आपण टाकू शकत नाही एक एकदा. सो ज्या टायमिंगला जे शेताची कामं झाली पाहिजेत ना सिजनेबल, सो ती त्या टायमाला झालीच पाहिजेत. टायमाला आपल्याला माणसं पण मिळत नाहीत जे मजूर असतात ना रोप लागायसाठी, कारण रोप ही एका माणसाने नाही होत. त्यासाठी तुम्हाला आता हे जे शेत दाखवलं पूर्ण ह्या शेतामध्ये 31-35 माणसं पाहिजे, ते पण 4-5 दिवसासाठी. असं नाही की एका दिवसात येऊन सगळे लावून देतात, असं नाही होत. कारण ह्या शेताची मशागत केल्यानंतर जेव्हा माती वगैरे एका लेवल झाल्यानंतर रोप करता येतं. कारण असं होतं की हे जे भाताचं पीक असतं ह्या भाताच्या पिकासाठी स्पेशली पाण्याची खूप गरज असते. पाणी नसलं तर भाताचं पीक व्यवस्थित येत नाही. काय होतं की जे भाताचे जे दाणे असतात ते चिंब धरतं, दाणे व्यवस्थित भरत नाहीत. त्यामुळे कसं होतं वेट कमी होतं. वेट कमी झाल्यामुळे आपल्याला आर्थिक तोटा पण होतो. सो छोट्या छोट्या गोष्टींवरती खूप ध्यान द्यावं लागतं जेव्हा आपण शेती करतोय. हे जे तास आहे हे तास मोजवायसाठी आपण काही नाही आणलं, जसं की छोटी फळी वगैरे काहीतरी आणलं पाहिजेत. कारण हे भात पक्ष्यांनी बघितले ना, पक्षी हे ह्या भाताला वेचून खाऊन निघून जातील आम्ही गेल्यानंतर इथून. सो असं पायांनी हे मोजवावं लागतं. पाणी घ्या, पाणी द्या. अरे काम करणार पाणी द्यावं तुम्ही, ते तरी करा. पाणी घे मला. वर्षांनी मी खाली उतरलो आणि आमच्या एकटं बरं नाही बंधाऱ्याच्या खाली उतरलो. कशा हे का थंड आहे? जरा थंड आहे. अरे उचल. थंड आहे की रे? आहे थंड. गरमी काय केवढे गादे अजून एक गादा घराकडेच की. आणि कुठे जात? घराकडे जाणार वरचे नाही कुठे? ते वरचे झाडावरचे नाही ते आता नाही चालवलेलं आहे. लाल लाईट पेट्रोल आहे. तिकडे असं ध्यान घ्यायचं सगळ्यांचा करून चालू आहे. आईसने विचार आई अजून किती वेळ लागतो आहे बोलायचं. हे थांब गं जरा. मम्मी कवा जाणार? कवा का जाणार? मोठ्या पा प्लीज की माहिती बरोबर आहे ते. मी सकाळी नाही माझं काय नाही आणि तेवढं आहे. मासा आहे आमच्या गावातला. बाजू सर बाजू सर. बोल काय बोलतेस बोल. बोल आम्ही आता एवढी मेहनत करायला आहोत. आम्ही आता
मेहनत करला तेवढी याचं काहीतरी फळ भेटू दे देवा म्हण की याचं फळ काहीतरी भेटू नाही दे याचं काहीतरी फळ भेटू दे देवा. याचं काहीतरी फळ भेटून दे देवा. भेटतंय की नाही फळ? भेटते भेटते नाही. देवावर विश्वास आहे? हाय केवढा विश्वास आहे? कधी काय मागितलं आहे ते पूर्ण झालंय? हां झालंय? काय मागणं पूर्ण झालं सांग सांग तरी. हं देवावर विश्वास आहे नव्हे? आहे का नाही सांग? हाय की हां मग कोणतं मागणं तुझं पूर्ण झालंय सांग? झालंय का नाही? काय झालंय सांग? माझं झालंय. काय झालंय? काय झालंय? श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा नसावी. त्या एका परीक्षेत पास होतो म्हटलं पास झालो. असं हे मी हे बी हे एका हे सांगायचं. मी बी एका परीक्षेत NU परीक्षेत पास होतो म्हटलो. तरी नापास पहिला बघितलो म्हणजे ते आम्हाला देते किती डुप्लिकेट कॉपी त्याच्यावर नापास झालो. नंतर आपण जरा प्रार्थना करतो देवा डॉक्टर उजवी आता हां पास झालो म्हणून. होय खरंच आता मुलं दिसत आहेत मागं माझ्या. आम्ही पण लहानपणी अशीच मजा करायचो आणि आत्ता पण करतोय. पण जे आपलं बालपण असते ना बालपण हे एकदा एका वयेनंतर सगळे विसरून जातोय आपण. पण हे बालपण आयुष्यभर आपल्या स्मरणात राहते की आपण काय केले काय नाही, मी कोण होतो आणि आत्ता कोण आहे. या खूप साऱ्या आठवणी बालपण आम्हाला शिकवते. होय 3 वेळा सांगितलं नाही येत नाही हेच हे सही आहे. राहू दे मुजूर आणते इकडे या वाजून घे. तो पण बांध तुमचा. हा बांध घ्या तेवढं दगड बड़े मालक देवगात चलत जायला लागलेत और छोटे मालक इधर है. इधर छोटे मालक खाट पिशवी नाही काय त्यात? भात आहे भात. उजव्या साईडचा बैल आहे तो त्याचं नाव आहे राम आणि डाव्या साईडला बैल आहे त्याचं नाव आहे लक्ष्मण. माझी मदर गावायला लागली मला. अजून हे सगळं करायला किती टाइम लागेल? दुपारी म्हणजे टाइम सांग. 2-3 वाजतील हे सगळं हे करायला. वयनं सुरू ते खालीपर्यंत आहे शेत आमचं. छोटे मालक तिथून येत आहे. चला आपण नको विचारायचं नाही कॅमेरा फुटून टाकेल. बैल हंबडला मालक घेऊ. चालतं येते की नाही थोडं का आवडलं चालतं होते. मग अजून किती वेळ लागणार तुम्हाला? चालतं यावं मग इकडेच घराकडे आमच्या. काय समुद्र
मी बब्बर शेठ. आमचा दादा काम करलाय. जरा लाईक करा, सबस्क्राईब करा म्हण लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि आमच्या चॅनलला फॉलो करा.